त्यातले आहेत काय तुम्हाला पण बाहेरची पावभाजी वाटती आणि घरी सिमला मिरची टोमॅटो फ्लावर जर दिसलं तर वाकड नाक करता मग अशी बनवा ना झणझणीत पावभाजी. तर आज आपण बघणार आहोत कमी वेळात कमी साहित्यात अशी झटपट तयार होणारी सोप्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची. चला मग पटकन रेसिपी सुरू करू आता. पण सारखी अशी पावभाजी खायला बाहेर जातात का? अशी मग बनवा ना झणझणीत घरीच पावभाजी. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहू. त्यासाठी मी इथे एक मोठा टोमॅटो चिरून बारीक चिरून घेतलेला आहे. शिमला मिरची पण घेतलेली आहे बारीक चिरून आणि गाजर एक घेतलेला आहे बारीक चिरून. बीट पण बारीक चिरून घेतलेला आहे. एक कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि वटाणा पण घेतलेला आहे. आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि फ्लावर पण घेतलेले आहे. चला मग आता पटकन रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करा आणि हा व्हिडिओ कोण्या शहरातून पाहतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. पटकन झटकीपट तयार होणारी आहे. नंतर टाकून येते जिरे यामध्ये आणि बारीक असा चिरून घेतलेला कांदा यामध्ये. कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत तेलात परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये टाकून देते बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. कांद्याला गुलाबी रंग आल्यानंतर नंतर टाकून देते आलं लसणाची पेस्ट. नंतर टाकून देते फ्लावर. नंतर टाकून देते यामध्ये शिमला मिरची. नंतर त्यामध्ये टाकून देते कट करून घेतलेला गाजर. नंतर टाकून देते बारीक कट करून घेतलेला बीट. नंतर टाकून देते वटाणा आणि चांगलं मिक्स करून घेते. तर त्यामध्ये टाकून देते पावभाजी मसाला. नंतर टाकून देते चवीप्रमाणे मीठ. थोडं लाल तिखट आणि मिक्स करून घेते. यामध्ये असं भरपूर असं पाणी यामध्ये टाकून देते. नंतर घेते आता कुकरचं झाकण लावून आणि याच्या होऊ देते 4 शिट्ट्या. 4 शिट्ट्या झाल्यात. आता आपण या कुकरचं झाकण काढून घेऊ. वा, काय सुगंध येतोय ना. आता इथं भाज्या शिजलेल्या आहेत. आपण आता याला चांगलं मॅश करून घेऊ. ते पाहू शकता आता मॅश करून पण घेतलेली आहे भाजी. भाजी तयार आहे. पावभाजीची भाजी तयार आहे. आता आपण घेऊ पाव भाजून. गॅसवर पॅन ठेवून देते. तुम्ही तवा काय पण ठेवू शकता. यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं. किंवा बटर टाकून दिलं तरी पण चालतं.
नंतर हा पाव मधून कट करून घ्यायचा असा. नंतर त्यावर थोडी भाजी टाकून द्यायची आणि कट करून घेतलेला पाव यावर टाकून द्यायचा. हे पाहू शकता अशा पद्धतीने. इथे तयार आहे आपला असा पाव पण. आता घेऊ आपण ताटात काढून. आता टाकून द्यायची भाजी त्यामध्ये. अशी चमचमीत भाजी पण तयार आहे. सुगंध तर सगळ्या घरालाच दरवळा इतकी मस्त आपली पावभाजी तयार आहे. आणि बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. तयार आहे इथे अशी झणझणीत आपली पावभाजी. मी पण त्यातले आहेत काय, तुम्हाला पण बाहेरची पावभाजी खावाटती आणि घरी सिमला मिरची, टोमॅटो, फ्लावर जर दिसलं तर वाकड नाक करता. मग अशी बनवा ना झणझणीत पावभाजी.